सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ता आयुर्वेदिक लाऊड सकलरा नागपूर येथे रहिवासी आहे। मी शिवकुमार यादवनी जो 2 दिवसापूर्वी माझ्यावर जे आरोप लावले त्याच्याबद्दल मी यांचे आरोप सिद्ध तसेच खोटे आहे का खरे आहे याच्यासाठी मी इथे आलेलो आहे। शिवकुमार यादव हा WCL मध्ये नोकरी करतो आणि HMS युनियनचा अध्यक्ष आहे। HMS युनियन हे गैर राजनीतिक संघटन आहे। कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवता येत नाही, तरी हा राजकीय पक्षाशी संबंध ठेवून रॅली करून राहिला, मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर जाऊन भाषण देऊन राहिला। सरकारी कर्मचारी हे कृत्य करू शकत नाही आणि त्यांचे गैर राजनीतिक संघटन असल्यामुळे संघटनेचा तो विश्वासघात करून राहिला। दुसरी गोष्ट, यांनी पोलीस व्हेरिफिकेशनवर नोकरीच्या वेळेस त्यांनी पॉझिटिव्ह दिलं। मला माहीत झालं, आरटीआय मध्ये माहिती काढली का हे खरंच रिपोर्ट खोटा आहे का खरा आहे। आरटीआय माहिती काढल्यानंतर मला याच्यावर 3 गुन्हे दाखल होते। माझ्या शिकायत पत्रावर दखल घेऊन चौकशी करून कन्हाड पोलीस स्टेशननी 3 गुन्हे सिद्ध केले आणि याच्यावर गुन्हे दाखल आहे बा म्हणून तुम्ही कारवाई करा WCL ला पत्र पाठवलं, पण WCL 9 महिने झाले अजून कारवाई केलेली नाही आहे। दुसरी गोष्ट, हा कलर ब्लाइंडनेस आहे। कलर ब्लाइंडनेस हा कसा आहे बा? कलर ब्लाइंडनेस अगर आहे त्याला ड्रायव्हिंग लायसन आणि शस्त्र लायसन मिळालं कसं? आणि त्यावेळेस 2000 मध्ये याची वय होती 26 वर्ष। 26 वर्षामध्ये याला शस्त्राची कोणतीही गरज भासली। 26 वर्ष वय म्हणजे कॉलेजची दिवसाची हे राहते आणि याच्याकडे शस्त्र परवाना आहे, शस्त्र चालविण्याचा परवाना आहे का, प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे का, याला कोणत्या आधारावर शस्त्र देण्यात आलं? दुसरी गोष्ट म्हणजे हा माणूस सरकारी कर्मचारी असून याच्या नावावर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप आहे। सरकारी कर्मचारी माणूस आपल्या नावावर व्यापार करू शकतो का कायदा नियमानुसार? दुसरी गोष्ट, सरकारी कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध ठेवू शकत नाही, बॅनर लावू शकत नाही, कोणत्याही राजकीय रॅलीमध्ये जाऊ शकत नाही। तरी हा सगळे पुरावे देऊन WCLचे CMD जयप्रकाश द्विवेदी अजूनपर्यंत याच्यावर कारवाई केलेली नाही। 8-9 महिने झाले, मी बार पत्र लिहिले, कम से कम 200 पत्र दिले, अजूनपर्यंत कारवाई का नाही झाली कारवाई? कंपनी अपॉइंटमेंट ऑर्डर होते स्पष्ट लिहिला है का किसी ने गलत जानकारी दिया, झूठे कागजात दिया तो तत्काल नौकरी से बर्खास्त किया जाए। कंपनीच्या अपॉइंटमेंट ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे, तरी पण जयप्रकाश द्विवेदी कारवाई करत नाही। यात का कारण आहे कारवाई न करण्याचं? दुसरी गोष्ट, यांनी 16, 17, 18 वर्ष बिना परवान्याने शस्त्र आपल्या जवळ ठेवलं। मी गायत्री बैठे, उपजिल्हा प्रमुख नागपूर शहर। मी ते पत्रकार भवनमध्ये मी पहिल्यांदा आले। मला कॉल आला तर माझे काही मित्र आहेत ते पत्रकार लोक, त्याचा मला कॉल आला की इथे कोणावर तरी हमला झाला, जानलेवा हमला झाला। तर मी ताबडतोब इथे आले, पाहिलं तर इथं सगळा घेरावच होता। त्यात साहेब तुम्ही कोण होते? मी बोलले तिथे त्या काय झालं बाबा, हे माझे मानलेले बाबा आहे, परंतु कसं कोणाच्यावर तर जानलेवा हमला होणं, मी कुठेही जाते, कोणाच्यावर अत्याचार झाला मी कुठे घेऊन जाते, त्या कारणास्तव मी इथे आले। आणि त्यांच्या जीवावर जर काही झालं याचा जिम्मेदार कोण राहणार? त्या दिवशी मी माझ्या गाडीमध्ये त्यांच्या घरपोच मी त्यांना नेऊन सोडलं। त्यांना म्हटलं की तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, त्याच्यानंतर तुमच्यासोबत कुठेही काही होऊ शकते। पोलीस कंप्लेंट झाली काय? मग पोलीस कंप्लेंट केली नंतर पोलीस स्टेशनला काय NC मिळाली? तर तुम्ही आता यांना सपोर्ट करत आहात की शिवसेनेला सपोर्ट करत आहात? कारण त्यांचा आरोप आहे की शिवसेना प्रमुख मतलब जे आहेत शिवसेनेमध्ये आहे सपोर्ट म्हणजे कसं, कोणाचा जीव गेला तरी चालेल का? समोरच्या व्यक्तीचा कोणी जीव घेईल तरी चालेल का? त्यांनी आरोप लावलाय की आशिष जयस्वाल जे सपोर्ट करतायत।